नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर मध्ये मी प्राध्यापक S.R. वाकुडकर आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण या लेक्चरमध्ये इयत्ता 11वी विषय राज्यशास्त्र यामधील प्रकरण 9 जे आहे, या प्रकरण 9ला सुरुवात म्हणजे आधी जे प्रकरण झाले आहे त्याच्यानंतरच्या मुद्द्यांना सुरुवात करणार आहे। त्याआधी आपण या प्रकरणामध्ये मागच्या भागामध्ये बघितलं होतं की 1945 नंतरचं जे जग आहे यामध्ये पहिलं महायुद्ध घडलं, त्यानंतर जगाला दुसऱ्या महायुद्धाला समोर जायचं काम पडलं आणि नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर जगात अनेक प्रकारचे जे परिणाम आहेत हे परिणाम या दुसऱ्या महायुद्धामुळे दिसून आले। त्यामध्ये आपण बघतो की युरोप केंद्रित जे राजकारण आहे या युरोप केंद्रित राजकारणाचा इथे शेवट झाला। त्याचबरोबर युरोपाची जी आहे ती विभागणी या दुसऱ्या महायुद्धानंतर झाल्याची आपल्याला दिसून येईल। त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर विचारप्रणालीनं जे आहे इथे महत्त्वाचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येईल। त्यानंतर संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेला आपल्याला इथे बघता येईल आणि आशियाचा जो आहे हा दुसऱ्या महायुद्धानंतर उदय झाला। त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राची स्थापना या दुसऱ्या महायुद्धानंतर झाली आणि या संयुक्त राष्ट्राच्या ज्या मुख्य शाखा आहेत ह्या इथे आपण अभ्यासल्या होत्या। त्यामध्ये आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद, त्याचनंतर विश्वस्त परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि सचिवालय अशा ज्या विविध शाखा होत्या ह्या संयुक्त राष्ट्राच्या पडलेल्या आपल्याला दिसून येतील। यामध्ये विश्वस्त परिषद जी शाखा होती याचं नंतर कामकाज संपुष्टात आल्याचं सुद्धा आपल्याला इथे दिसून येईल। यानंतर आपण बघितलं की संयुक्त राष्ट्र जे आहे यांची कार्य कशी आहेत किंवा ते कशा प्रकारे आपली भूमिका पार पाडत असतात। यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि शांतता राखणे च्या माध्यमातून ते आपलं कार्य पार पाडत असतात। त्याचबरोबर मानवी हक्काचं संरक्षण करणे, नंतर मानवीय मदत पुरवणे, त्याचबरोबर शाश्वत विकास संवर्धन करणे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय जे कायदे आहेत या कायद्याचं उन्नयन करण्याचं कामसुद्धा या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येईल। यानंतर आपण बघितलं की शीतयुद्ध जे घडलं या शीतयुद्धाचे अनेक पैलू आपल्याला इथे दिसून येतील आणि या पैलूमध्ये आपण राजकीय, विचारप्रणाली, आर्थिक आणि सुरक्षा याबाबतचे जे आहेत हे पैलू इथे आपण बघितले। त्यानंतर आपण बघितलं की महायुद्धानंतर बर्लिन जे आहे या बर्लिनची विभागणी झालेली आपल्याला दिसून येईल आणि या बर्लिनची पूर्व आणि पश्चिम अशा 2 भागात विभागणी झालेला आपण या इथे आधीच्या तासामध्ये बघितलंय। त्यानंतर शीतयुद्धाचे प्रथमतः 2 जे कालखंड आहेत हे आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत। यामध्ये पहिला जो कालखंड आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे 1945 ते 1949-50 पर्यंत आणि दुसरा जो आहे तो 1949-50 ते 1959 पर्यंत अशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे। यामध्ये पहिला जो कालखंड आहे या कालखंडाला सुरुवातीचा कालखंड असं संबोधलं जातं आणि या माध्यमातून सुरुवातीच्या काळात शीतयुद्धाला आपण या काळामध्ये राजकीय, विचारप्रणाली, आर्थिक आणि लष्करी पैलूवर युरोपाची जी आहे विभागणी झाल्याचं आपल्याला इथे दिसून येईल। त्यामध्ये राजकीय पैलू हा युरोपाच्या विभाजनाचा होता, तर विचारप्रणाली ही राष्ट्राच्या ध्येयाबाबत आणि आकांक्षाबाबत असल्याचं आपल्याला इथे दिसून येईल। त्याचबरोबर आर्थिक विभाजन अर्थव्यवस्थेबाबत होते आणि लष्करी घटक हा लष्करी गटाबाबत असल्याचं आपल्याला दिसून येते। यामध्ये दोन गटातील विभागणी ही पूर्व आणि
पश्चिम अशा 2 गटामध्ये झाली आणि या विभागणीला आपण पूर्व पश्चिम विभागणीसुद्धा म्हणू शकतो। यामध्ये सोव्हिएत रशिया आणि पूर्व युरोपचा उल्लेख जो आहे हा पूर्व गटात, तर अमेरिका आणि पश्चिम युरोप जो आहे यांचा उल्लेख हा पश्चिम म्हणून असा केलेला आपल्याला दिसून येईल। यानंतर आपण बघतो की युरोपियन परिस्थिती जी आहे, या युरोपियन परिस्थितीचे वर्णन पोलादी पडदा यामध्ये आपण ब्रिटनचे जे माजी पंतप्रधान आहेत विन्स्टन चर्चिल यांनी केलेला आपल्याला इथे बघून येईल। यांच्यामध्ये 1946 मध्ये त्यांनी अमेरिकेत फुलटन येथील वेस्ट मिनिस्टर महाविद्यालयात एक भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं की बाल्टिनमधील स्टेटिनपासून तर ॲड्रियाट्रिकमधील ट्रिस्टपर्यंत युरोप खंडात एक पोलादी जो पडदा आहे हा पोलादी पडदा निर्माण झालेला आहे। आणि या भाषणामधूनच आपण बघतो की युरोपची पूर्व आणि पश्चिम विभागणी दर्शवलेलं हे पहिलं वक्तव्य असल्याचं आपल्याला इथे दिसून येईल। याचनंतर आपण बघतो की या दरम्यान काही ज्या घटना आहेत ह्या महत्त्वाच्या घटना इथे घडलेल्या आपल्याला दिसून येतात। यामध्ये 1947 मध्ये आपण बघतो की ब्रिटिशांच्या ताब्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आशियातील जी वसाहतवाद विरोधी चळवळ आहे या चळवळीला या स्वातंत्र्यापासून यश आलेलं आपल्याला इथे दिसून येईल। त्यानंतर त्याच प्रकारे चीनमध्ये सुद्धा 1949 मध्ये माओ झेडॉन्ग यांच्या नेतृत्वाखाली चीन हे जे राष्ट्र आहे या चीन राष्ट्राचं कम्युनिस्ट राष्ट्र म्हणून उदयास आलं आणि 1950 मध्ये या चीनने सोव्हिएत रशियाबरोबर जे आहे लष्करी करार केलेला आपल्याला दिसून येईल। यानंतर शीतयुद्धाचा दुसरा कालखंड चालू होतो आणि तो म्हणजे 1949-50 ते 1959 यामध्ये आपण बघतो की या दरम्यान चीनने साम्यवादी सरकार आलं आणि या साम्यवादी सरकारानंतर इथे खूप मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसून येतील। त्याचबरोबर 1950 मध्ये कोरियामध्ये युद्ध सुरू झाले आणि यामध्ये आपण बघतो की उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केलं आणि या माध्यमातून दक्षिण कोरिया जो आहे या दक्षिण कोरियानं संयुक्त राष्ट्राकडे मदत मागितली आणि संयुक्त राष्ट्रांनी दक्षिण कोरियाच्या संरक्षणासाठी जे आहे हे आपले सैन्य पाठवलेलं आपल्याला दिसून येईल। या दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियातलं जे युद्ध आहे ते 1950 पासून तर 1953 असे बऱ्याच काळ चाललेलं आपल्याला दिसून येईल आणि यातूनच उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया अशी कोरियाची जी विभागणी आहे ही विभागणी झाल्याचं आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर आपण बघतो की या युद्धानंतर आशिया खंड निर्माण झाला आणि यामध्ये अनेक जे लष्करी गट आहे हे लष्करी गटसुद्धा इथे स्थापन झाल्याची किंवा तयार झाल्याचं आपल्याला इथे बघता येतील। त्या माध्यमातून आपण बघतो की अँझूज हा जो गट आहे हा 1952 मध्ये निर्माण झाला असून यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका अशा प्रकारच्या देशांचा इथे समावेश झाल्याचा आपल्याला दिसून येतो। यानंतर दुसरा गट जो स्थापन झाला तो म्हणजे सेटो SEATO हा 1954 मध्ये स्थापन झाल्याचा आपल्याला दिसून येईल। यामध्ये थायलंड यालाच आपण साऊथ ईस्ट आशिया ट्रेटी ऑर्गनायझेशन असं म्हणतो आणि यामध्ये थायलंड, फिलिपाईन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, युनायटेड किंगडम, अमेरिका अशा विविध देशांचा जो समावेश असल्याचा आपल्याला दिसून येईल। नंतर सेंटो नावाचा जो गट लष्करी गट आहे हा इथे निर्माण झाल्याचा आपल्याला दिसून येईल। तो 1955 मध्ये निर्माण झाला आणि यामध्ये या गटामध्ये तुर्कस्तान, इराक, इराण, पाकिस्तान अशा विविध देशांचा समावेश असल्याचा आपल्याला दिसून येईल। परंतु हा जो गट आहे या गटामधून इराकने 1958 मध्ये तर इराणने
1979मध्ये आपलं सदस्यत्व जे आहे हे सोडलेलं आपल्याला इथे बघता येईल। यानंतर अशाच प्रकारचा जो गट आहे तो सोव्हिएत रशिया आणि चीन यांची सुरक्षा करार यांच्या माध्यमातून स्थापन झाल्याचा आपल्याला दिसून येईल। आणि यानंतर युरोपमध्ये वर्सो करारामुळे 1955मध्ये वार्सो गट निर्माण झाल्याचं सुद्धा आपल्याला इथे दिसून येतं। यामध्ये अल्बानिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हिया, पूर्व जर्मनी, त्याचबरोबर हंगेरी, पोलंड आणि रुमानिया अशा इत्यादी देशांचा समावेश असल्याचा आपल्याला इथे बघता येईल। याचबरोबर आपण बघतो की 1968मध्ये अल्बेनिया हा जो देश आहे या देशाने आपलं सदस्यत्व या वार्सो करारामधून काढून घेतलेलं आहे किंवा सदस्यत्व यांनी सोडलेलं आहे। यानंतर आपण बघतो की ज्यावेळेस चीननं साम्यवादी सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर एक संकल्पना समोर आली ती म्हणजे शांततामय सहजीवनाची। यामध्ये 1950च्या दशकामध्ये सोव्हिएत रशियामध्ये काही प्रमाणात बदल झाले आणि 1953मध्ये आपण बघतो की सोव्हिएत रशियाची जे जोसेफ स्टॅलिन आहेत यांचा मृत्यू झाला आणि यांच्या मृत्यूनंतर निकिता क्रुश्चेव ह्या सत्तेवर आल्या आणि यांनी सोव्हिएत रशियाच्या धोरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे आहेत हे बदल घडवून आणले आणि या बदलातूनच आपण बघतो की त्यांनी शांततामय सहजीवन धोरणाची संकल्पना यांच्या माध्यमातून मांडल्या गेली आणि येथूनच सोव्हिएत साम्यवादी व्यवस्था आणि अमेरिकन भांडवलशाही व्यवस्था ह्या ज्या दोन सत्ता आहेत या दोघांना शांततेने नांदावे असं त्यांनी आवाहन केलं आणि त्या माध्यमातून या दोन्ही राष्ट्रांनी शांततेनं वागलं पाहिजे असं त्या या माध्यमातून सांगत होत्या आणि याच माध्यमातून सहजीवनाला पर्याय नव्हता। कारण जर या दोघांमध्ये यानंतर आण्विक युद्ध जर घडलं तर या युद्धामधून अधिक प्रमाणात संहार होईल आणि याची जी जाणीव आहे ही जाणीव या दोन्ही देशांना होती। त्यामुळे शांततामय सहजीवन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना इथे उदयास आल्याचं आपल्याला बघता येईल। यानंतर आपण बघतो की प्रादेशिक वाद आहे हा प्रादेशिक वादाला इथे सुरुवात झाली आणि हा प्रादेशिक वाद म्हणजे नेमकं काय तर या प्रादेशिक वादामध्ये एखाद्या भौगोलिक क्षेत्रातील राष्ट्र प्रादेशिक संघटना तयार करतात। आपले राष्ट्रहित एकत्रपणे साध्य करण्यासाठी हे गट जे आहेत हे तयार केले जातात आणि हे गट स्वतःची जी स्वतंत्र अस्मिता आहे ही अस्मिता प्रस्थापित करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात। प्रादेशिक पातळीवरील या सहकार्याला प्रादेशिक वाद असं सुद्धा इथे म्हटलं जातं। यामध्ये भौगोलिक जवळीक जशी महत्त्वाची असते तसेच काही निश्चित कार्यासाठी गटसुद्धा यामध्ये तयार केले जातात आणि या माध्यमातून दळणवळण, ऊर्जा, आरोग्य यासारखी जी कार्य आहेत ही कार्य यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतील। त्यानंतर प्रादेशिक वादाची जी सुरुवात आहे ही आपापसातील राजकीय संवादातून होताना आपल्याला दिसून येईल आणि याच राजकीय संवादातून ज्या विविध संघटना आहेत ह्या संघटना तयार झाल्याचा आपल्याला दिसून येईल। यामध्ये युरोपियन युनियन म्हणजेच UN, एशियन असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नॅशनल, त्याचबरोबर सार्क यालाच आपण साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन असं सुद्धा म्हणतो। ही या प्रादेशिकवादाच्या संघटनाची उदाहरणं आपल्याला इथे सांगता येईल। प्रादेशिकवादाची जी सुरुवात आहे या कालखंडामध्ये प्रादेशिकवाद जो आहे हा एक प्रवाह आशिया आणि आफ्रिकेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते। यानंतर 1947मध्ये भारताने पहिली आशियाई परिषद भरवली आणि या आशियातील
स्वतंत्र जे राष्ट्र आहेत या स्वतंत्र राष्ट्राचे किंवा स्वतंत्र लढ्यातले जे नेते आहेत हे नेते यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला इथे दिसून येईल। यामध्ये आशियातील जे 25 राष्ट्र आहेत या 25 विविध राष्ट्राचे प्रतिनिधी यामध्ये समाविष्ट झाल्याचे आपल्याला दिसून येईल। आणि या जे परिषदेचे उद्दिष्ट आहेत यामध्ये आपण बघतो की जे पहिलं उद्दिष्ट आहे यामध्ये आशियातील सामान्य जी जनता आहे या जनतेचा प्रश्नांचा अभ्यास करणे, त्याचबरोबर आशियाई देशातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यावर लक्ष वेधण्याचं कामसुद्धा या माध्यमातून होताना दिसून येईल। त्याचबरोबर एकमेकांशी परस्पर संबंध प्रस्थापित करून संपर्क आणि सामंजस्य वाढवण्याचं कामसुद्धा या परिषदेच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला दिसून येईल। यानंतर आपण बघतो की 1955 मध्ये याच परिषदेनंतर इंडोनेशियात बाडुंग येथे परिषद घेतल्या गेली आणि या परिषदेमध्ये प्रादेशिक वादाला अधिक व्यापक करण्याची आफ्रिकेत समाविष्ट होऊन बाडुंग येथे आशिया आणि आफ्रिका परिषद घेतली आणि यामध्ये त्या काळचं बर्मामध्ये आत्ताचं म्यानमार, सिलोन, आत्ताचं श्रीलंका, भारत, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या राष्ट्राचा समावेश असल्याचं आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर इतरही 24 राष्ट्र जे आहेत यामध्ये समाविष्ट असल्याचं आपल्याला इथे बघता येईल। या परिषदेचा मुख्य हेतू जो होता यामध्ये आपल्याला सांगता येईल की सद्भावना आणि सहकार्य याला प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर आशिया आणि आफ्रिकेतील जनतेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्नावर चर्चा करणे, त्याचबरोबर आशिया आणि आफ्रिकेची जागतिक स्थान काय आहे हे पाहून जागतिक शांततेसाठी कार्य करण्याचा प्रयत्न इथे होताना आपल्याला दिसून येईल। यामध्ये बाडुंग परिषद ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ठरली, कारण आशिया आणि आफ्रिकेतील जो प्रादेशिक वाद आहे हा प्रादेशिक वाद पसरवण्याची त्याने कामगिरी केली होती आणि प्रादेशिक वादाने पश्चिम युरोपमध्ये वेगळे स्वरूप जे आहे हे घेतले आणि त्या माध्यमातून आर्थिक सहकार्य हा प्रादेशिक वादाचा पाया ठरल्याचं आपल्याला दिसून येते। 1951 मध्ये युरोपमध्ये याच माध्यमातून कोळसा आणि पोलाद जो समुदाय आहे या समुदायाची निर्मिती झाली आणि यापासून इथे सहकार्याला सुरुवात झाल्याचं आपल्याला इथे दिसून येईल। युरोपियन राष्ट्रामध्ये आर्थिक, राजकीय व्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी युरोपियन युनियनची निर्मिती झाली होती आणि युरोपियन संसद आणि युरोपियन कम्युनिस्टांनी याची निर्मिती करून प्रादेशिक एकात्मतेच्या दिशेने युरोपियन राष्ट्रांनी त्या पाऊल उचललेले आपल्याला दिसून येईल। यामध्ये आपण बघतो की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉर आणि सोव्हिएत रशियाच्या ज्या प्रधानमंत्री आहेत निकिता क्रुश्चेव यांनी 1959 मध्ये कॅम्प डेव्हिड येथे भेट घेतली आणि या भेटीतून अमेरिका आणि सोव्हिएत रशिया जी आहे यांच्या दोघांमधील हा जो संवाद आहे हा पहिला संवाद घडून आला आणि या संवादातून एकमेकाबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण करायचे किंवा हा जो संवाद आहे या संवादातून प्रामाणिक प्रयत्न होताना आपल्याला दिसून येतात आणि येथूनच आपण बघू शकतो की ही जी भेट आहे ही शीतयुद्धाच्या इतिहासातील महत्त्वाची जी भेट आहे ही आपण इथे सांगू शकतो। यानंतर 1959 नंतरचं जे काही बदल झालेले आहेत ते बदल आपण याच प्रकरणाच्या 1945 नंतरचे जे जग आहे यामध्ये दुसरा जो भाग आहे या दुसऱ्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर इथं आपलं 9वं प्रकरण संपलेलं आहे। धन्यवाद।